नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारने उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीची सोय करण्यात PM विद्यालक्ष्मी शैक्षणिक कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी सहाय्य देणे. सरकारने 2024 ते 2025 ते 2030 ते 2036 या कालावधीसाठी 3,600 कोटी रुपयाची तरतूद केली असून या योजनेचा लाभ दरवर्षी अंदाजे 22 लाख विद्यार्थ्यांना मिळेल. तर PM विद्यालक्ष्मी योजना ही कुणासाठी आहे? तर ही योजना मुख्य उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेले पण आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत आहे, त्या या योजनेच्या अंतर्गत कर्ज मिळण्यासाठी विशेष सवलती आणि फायदे दिले जातील. शैक्षणिक कर्जाचे फायदे. कर्ज मर्यादा. पात्र विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल. व्याज सवलत कशी आहे? तर विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न हे 4.5 लाखांपर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना व्याजात सवलत दिली जाते. 8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना 3% व्याजावर कर्ज मिळते. आणि तारणाशिवाय कर्जाच्या मध्ये काय येते की या योजनेमध्ये कोणतेही तारणाशिवाय कर्ज मिळवता येईल, ज्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवता येईल. विद्यालक्ष्मी याच्या योजनेवर अर्ज करण्यासाठी PM विद्यालक्ष्मी नावाने एक ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. याच्यावर ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल. इथे विद्यार्थ्यांना विविध बँकांमधून उपलब्ध असलेल्या कर्ज पर्यायांची माहिती व अर्ज प्रक्रिया एकाच ठिकाणी मिळेल. व त्याआधी PM विद्यालक्ष्मी पोर्टलवर जावा व इथे नवीन वापरकर्त्यांनी आपली नोंदणी करून आपला प्रोफाईल तयार करावा. अर्जामध्ये आवश्यक असलेल्या माहितीची भरती करा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा व कर्ज योजनांमधून आपल्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडून अर्ज सबमिट करा. PM विद्यालक्ष्मी योजना ही विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनवते आणि उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते. हे एक उत्तम उपाय आहे, ज्यामुळे आर्थिक अडचणींमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षण थांबवता येणार नाही. थँक्यू.